लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 23 आणि 30 मधून भव्य अशा प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी ठिकठिकाणी देवयानी फरांदे यांचं जंगी असं स्वागत करण्यात आले। महिला पदाधिकाऱ्यांचा देखील या रॅलीत सक्रिय सहभाग होता। विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचा भरघोस मतांनी विजय होईल। राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचं सरकार सत्तेत येणं आवश्यक आहे। त्यामुळे सर्व सुज्ञ नागरिकांनी, मतदारांनी देवयानी फरांदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन भाजपचे पदाधिकारी माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 23 मध्ये आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानीताई फरांदे यांची भव्य अशी रॅली आयोजित केलेली होती। नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीसाठी दिलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या कार्यकाळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, ह्या सगळ्यांसाठी भरघोस अशी कामं झालेली आहे। आणि नाशिक मध्य विधानसभेचा विचार करता ताईंच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट असा विकास आपल्या मतदारसंघाचा झालेला आहे। वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गोल्ड क्लब असेल किंवा सावरकरांचा अभिनव भारत असेल किंवा आमच्या प्रभागातली अनेक कामं हे ताईंनी त्यांच्या निधीमधनं केलेली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी हे मोठ्या प्रमाणात या रॅलीसाठी उपस्थित होते। ताईंचा अनुक्रमणिका नंबर 2 आहे। मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी पुढे येऊन यावेळेला 100% मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी विजयी करावा असे आपल्याला नम्र आव्हान करते। सर्व नागरिकांना, नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की 2 नंबरला सौ देवयानीताई फरांदे या महायुतीच्या उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत। जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त नागरिकांनी सकाळपासूनच मतदानाला जाऊन लवकरात लवकर मतदान करावं आणि देवयानीताई फरांदे यांना जास्तीत जास्त मतं निवडून द्यावं असं मी आवाहन करतो। मुळात अतिशय चांगलं काम त्यांनी नाशिक मध्यमध्ये केलेले, अनेक योजना राबवल्या आहे, कोट्यावधीचे कामं त्यांनी केलेले आणि महायुतीचं जे सरकार आहे, मी असं सरकार आजपर्यंत पाहिलेलं नाही। अतिशय चांगलं काम, शेतकरी असो, युवा असो, महिला असो, लाडली बहीण असो, सगळ्या प्रकारचं अतिशय चांगलं काम महायुती सरकारने केलेले। तरी मी नाशिककरांना विनंती करतो, भारतीय जनता पार्टीचे आमचे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मतांनी निवडून द्यावे। आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये महायुतीचे रॅली प्रसंगी आमच्या मार्गदर्शक सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार देवयानीताई फरांदे यांची रॅली आज मोठ्या उत्सवात निघत आहे। या रॅलीसाठी संध्याताई, वैभव दादा निकुळे, यशवंत भाऊ निकुळे, सुनील भाऊ, चंदू नाना सर्वांनीच मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आज खऱ्या अर्थाने विजयाची वाटचाल दिसत आहे। आणि बोलायचं तर काय, आता दररोज आपल्याला माहीत आहे पब्लिकने इलेक्शन हातात घेतलं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि ताई भरघोस मतांनी निवडून येणार आहे। मागल्यापेक्षा जास्त लीड यावेळेस ताईंचं राहणार आहे। त्याच्यामुळं पब्लिकला मी आव्हान करतो आहे, येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचे हात बळकट करावे। महायुतीचं सरकार 99% निश्चित येणार आहे, पण आपल्या 20 तारखेच्या मतदानाने आपला सहभाग होईल आणि महायुतीचं पुन्हा सरकार येईल। लाडक्या बहिणी योजनेला सर्व योजना या पूर्णपणे चालू असतील अशा पद्धतीनं आमचे सर्वांचे
प्रभाग क्रमांक 23 मध्ये नागरिकांना मी आवाहन करतो, येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी 2 नंबरचं कमळाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतधिक्यांनी ताईंना निवडून द्यावा, मी असं आवाहन करतो आणि थांबतो. प्रभाग क्रमांक 23 मधून तुलसी आय हॉस्पिटल या ठिकाणाहून प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ती हॅपी होम कॉलनी, इडन गार्डन सोसायटी, बजरंगवाडी, आनंदनगर, अक्षरधाम, त्याचबरोबर नारायणनगर, हरिसंकुल, लिंगायत कॉलनी, हेमराज कॉलनी, रामसेतू, सिद्धमुनी सोसायटी, अशोका मार्ग, अम्रपाली ईश्वर पॅराडाईज व्हीआयपी बिल्डिंगद्वारे बोधलेनगर मार्गावर मार्गस्थ झाली. कावेरी हिरेनगर, गणेश बाबा समाधी स्थान दर्शन अशोका मार्गेद्वारे कॅप्टन पेट्रोल पंप, शिवाजीवाडी, विनयनगर, शनिमंगल कार्यालय, सुचितानगर, शिवसृष्टी कॉलनी मार्गे मार्गस्थ झाले. यावेळी ठिकठिकाणी देवयानी फरांदे यांचं जंगी स्वागत झालं. महिलांनी त्यांचं औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.